नमस्कार. आज आपण बघणार आहोत भारतीय दर्शनाची मूल तत्वे या विषयावर. आपण याआधी सुद्धा लेक्चर घेतले, त्यातलं आपण तिसरं आणि चौथं प्रकरण पूर्ण केलेलं आहे. योगाचे विद्यार्थी द्वितीय सत्राचे त्यांच्यासाठी हा पहिला पेपर आहे, भारतीय दर्शनाची मूलतत्वे किंवा सिद्धांत. त्याच्यापैकी आपलं पहिलं प्रकरण आहे की मोक्ष संकल्पना. आपण आधीच्या क्लासमध्ये जेव्हा चर्चा केली तेव्हा दर्शन म्हणजे काय हे आपण बघितलं. नेमकी भारतीय दर्शन किती आहेत, भारतीय दर्शनशास्त्राची परंपरा कशी सुरू झाली, आणि प्रत्येक भारतीय दर्शन जे आहे त्याची स्थापना कशा प्रकारे केली जाते, किंवा प्रत्येक दर्शनाची भूमिका काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, हे आपण बघितलं होतं. आणि एकंदरीतच प्रत्येक दर्शनाचं उद्दिष्ट काय आहे किंवा ध्येय काय आहे याची जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा भारतीय दर्शन परंपरेमध्ये किंवा भारतीय शास्त्राचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा मनुष्याने म्हणजे जी कोणी व्यक्ती जन्माला येते तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं काही ना काहीतरी ध्येय आहे असं म्हटलं जातं. तर शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर पुरुषार्थ हा शब्द सगळ्यांना परिचितच असेल. तर जेव्हा चतुर्विध पुरुषार्थ किंवा चतुर्वर्ग अशी जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा शास्त्र सांगतं की प्रत्येक पुरुषाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याजोगे चार पुरुषार्थ आहेत. मग चार पुरुषार्थ कोणते, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले जातात. धर्माचा अर्थ केला जातो की कर्तव्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ड्युटी. शास्त्राने जी काही प्रत्येकाला कर्तव्य सांगितली आहेत, म्हणजे मग तो गृहस्थ असेल, विद्यार्थी असेल, संन्यासी असेल, प्रत्येकाला उद्देशून जे काही कर्तव्य सांगितली आहेत त्या कर्तव्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने पालन करणं म्हणजे त्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो की धर्म. अर्थ म्हणजे शास्त्राने ज्या पद्धतीने अर्थार्जन करण्यासाठी, अर्थ याचा इथे आपण अर्थ घेऊ शकतो की धन कमवणं किंवा धनार्जन करणं. मग धनार्जन करणं, तर धनार्जन करताना मार्ग कसा असावा, कोणत्या पद्धतीने धनार्जन करावं याच्या संबंधित सुद्धा चर्चा आलेली आपल्याला दिसते. धर्म म्हणजे ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे शास्त्रोक्त पद्धतीने कर्म करणं, त्याचप्रमाणे अर्थ म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने कर्म करत किंवा आपली कर्तव्य बजावत अर्थार्जन करणं, जे प्रामाणिकपणे अर्थार्जन करणं, कोणत्याही विध्वंसक उपायांचा मार्ग न धरता किंवा कोणतेही काय आपण म्हणू शकतो त्याला की कोणत्याही अनियमित अशा गोष्टींचं आचरण न करता किंवा शास्त्र बाह्य अशा ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचं आचरण न करता शास्त्रोक्त पद्धतीने अर्थार्जन करणं, त्याला आपण म्हणू शकतो की अर्थ. धर्म, अर्थ, काम शब्दाचा अर्थ आहे की उपभोग घेणे, म्हणजे आपली नियमित कर्तव्य बजावत योग्य प्रमाणे अर्थार्जन करत व्यक्तीने जीवनातील वस्तूंचा किंवा इतर काही सुखांचा उपभोग घेणं यालाच म्हटलं जातं की काम. काम या शब्दाचा अर्थ आहे की उपभोग घेणे किंवा जीवनातील सुखांचा उपभोग घेणे असं आपण त्याला म्हणू शकतो. यानंतर येतं धर्म, अर्थ आणि काम. यानंतर चौथा येतो की मोक्ष, म्हणजे ज्यावेळी व्यक्ती उत्तम प्रकारे कर्तव्य करते, कर्तव्य बजावते, ज्यावेळी कर्तव्य करत ती अर्थार्जन करते, म्हणजेच चांगल्या मार्गाने धन अर्जन करते आणि त्याचा पुण्यक्षेत्री व्यय करते किंवा दान इत्यादी मध्ये त्या उचित उचित कर्मानुसार केलेल्या धनाचा व्यय ज्यावेळी केला जातो तेव्हा त्याला आपण म्हणू शकतो की काम, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने अर्थार्जन करून ज्यावेळी व्यक्ती सुखांचा उपभोग घेते त्यावेळी व्यक्तीला जीवनामध्ये एक स्थिरता किंवा स्थैर्य प्राप्त होतं. आणि यानंतरच व्यक्तीच्या मनामध्ये, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला धर्म, अर्थ, काम म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या जेव्हा मूलभूत गरजा व्यक्तीच्या पूर्ण होतात किंवा जीवनामध्ये त्या गरजा पूर्ण करण्या इतपत व्यक्ती जेव्हा सक्षम होते त्यानंतर व्यक्तीची पुढे वाटचाल होते की
मी कोण आहे किंवा मी कुठून आलो किंवा माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, असे व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि त्यानंतर व्यक्तीची वाटचाल एक आध्यात्मिक मार्गाकडे होत असताना आपण पाहतो. यावेळीच विचार येतो की मोक्षाचा एकदम एकाएकी मोक्षाचा विचार येणं काही साध्य नाहीये. म्हणजे धर्म, अर्थ, काम या तीनही स्टेप किंवा या तीनही पायऱ्या सोडून एकदम व्यक्ती मोक्षापर्यंत पोहोचली असं काही होत नाही. तर धर्म, अर्थ, काम यांचा क्रमाने आधार घेत घेत क्रमाने चढत चढतच व्यक्ती मोक्षापर्यंत पोहोचते. मग मोक्ष म्हणजे नेमकं काय? तर मोक्ष म्हणजे मुक्ती. मग कशातून मुक्ती? तर या संसारातून मुक्ती. ज्या दर्शनांचा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक दर्शन काय सांगतं? तर प्रत्येकाला या जन्म मरणाच्या संसारातून मुक्त होऊन किंवा दुःखांचा नाश करून आपल्याला काय करायचं आहे? तर सुखाची प्राप्ती आपल्याला करायची आहे. पण सुखाची प्राप्ती म्हणजे पण नेमकं कशा प्रकारचं सुख? तर आपल्याला कसं सुख अपेक्षित आहे? तर शाश्वत सुखाची आपल्याला अपेक्षा आहे. म्हणजे फक्त आपल्याला यज्ञ किंवा दान धर्म इत्यादी पुण्यकर्म करून सुद्धा सुखाची प्राप्ती होते. पण ते सुख कसं असतं? तर स्वर्गाची प्राप्ती झाली तर काही काळापुरतीच ती स्वर्गाची प्राप्ती आपल्याला होते. त्यानंतर जेव्हा तुमच्या पुण्याचा व्यय होतो त्यानंतर पुन्हा व्यक्ती या संसाराच्या चक्रामध्ये येऊन अडकते. तर शास्त्राला किंवा दर्शनांना काय अपेक्षित आहे? तर मुक्ती ही प्रत्येक जीवाला मिळाली पाहिजे आणि ती मुक्ती कशी असावी? तर ती शाश्वत असावी. म्हणजेच आता या मुक्तीला सुद्धा प्रत्येक दर्शनाने वेगवेगळ्या नावाने संबोधलेलं आपण पाहतो. कोणी म्हणतं सांख्य आणि योग दर्शनाने काय म्हटलं की जन्म मरणाच्या संसारातून मुक्त होऊन कशाची प्राप्ती करायची आहे? तर कैवल्याची प्राप्ती करायची आहे. न्याय वैशेषिक दर्शन जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की निश्रेयसाची प्राप्ती करायची आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ जे काही स्थान आहे त्याची प्राप्ती करायची आहे. किंवा वैशेषिक दर्शनकार म्हणतात अपूर्वाची प्राप्ती करायची आहे. किंवा पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा या दर्शनांचा विचार केला तर ते म्हणतात की मोक्षाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मतत्वाची प्राप्ती. म्हणजे कैवल्य असेल, मोक्ष असेल, मुक्ती असेल, निश्रेयस असेल, अपवर्ग असेल, हे वेगवेगळे शब्द मुक्ती किंवा मोक्ष यासाठीच वापरलेले आपण पाहतो. जसं की शास्त्र सांगतं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. त्या चार पुरुषार्थांपैकी परम अवाप्य असं काय आहे? तर मोक्ष हा परम अवाप्य आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ हा मोक्ष आहे. मग तो कसा मिळवावा यासाठी प्रत्येक दर्शनाने वेगवेगळी आपली पद्धती किंवा विचारसरणी मांडलेली दिसते. ज्याप्रमाणे आपण विचार करतो की प्रत्येक दर्शनानुसार तत्व किती आहे, सृष्टीची उत्पत्ती कशा प्रकारे होते, जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, पुनर्जन्म म्हणजे काय, या वेगवेगळ्या संकल्पनांचा प्रत्येक दर्शनाने आपापल्या पद्धतीने विचार मांडलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे तुमच्या या पहिल्या प्रश्नपत्रामध्ये जो पहिला भाग आहे की मोक्ष संकल्पना, या मोक्ष संकल्पनेमध्ये आपण प्रत्येक दर्शनाने मोक्ष संकल्पना कशा प्रकारे मांडली आणि त्यांना काय काय अपेक्षित आहे याचा आपण विचार करणार आहे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक दर्शनाने मोक्षासाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत ते आपण पाहिले. त्यानंतर मग जीवाचं अंतिम लक्ष काय आहे किंवा जीवनाचं अंतिम लक्ष काय आहे? तर मोक्ष प्राप्त करणं. म्हणजे कोणत्याही दर्शनाचा जरी आपण स्वतंत्र रूपाने अभ्यास केला तरी अंततोगत्वा प्रत्येक दर्शन काय सांगू इच्छितं किंवा प्रत्येक शास्त्राला काय सांगायचं आहे? तर अज्ञानामुळे व्यक्ती या जन्म मरणाच्या संसारामध्ये अडकते किंवा अज्ञानामुळे अविद्येमुळे म्हणजे सत्य काय आहे हे न कळल्यामुळे आणि जी गोष्ट सत्य नाही म्हणजे जी असत्य आहे तिला सत्य मानण्याची चूक व्यक्ती करते किंवा त्या भ्रमामुळे व्यक्ती काय होते तर ज्ञानापासून वंचित होते आणि अज्ञानामुळे ती या जन्म मरणाच्या संसारात अडकते. तर तुमच्या पुस्तकामध्ये तिथे पहिल्यांदा बौद्ध दर्शनाचा विचार केलेला आहे. तर बौद्ध दर्शनानुसार काय अपेक्षित आहे? जसं की आपण बघितलं की 6 आस्तिक दर्शन आहेत आणि 3 नास्तिक दर्शन आहेत. तर आस्तिक दर्शनांचा विचार आपण करूच त्याच्या आधी आपण जसं क्रमाने तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलंय तर बौद्ध दर्शनाचा आपण विचार करणार आहोत. तर बौद्ध दर्शनानुसार मोक्षाची संकल्पना काय आहे? तर ज्याप्रमाणे आपण बघितलं की सांख्य योग यांनी कैवल्य म्हटलं त्याप्रमाणे बौद्ध दर्शनाने काय म्हटलं तर गौतम बुद्धांनी कशाचा मार्ग दिला म्हणजे तुम्हाला जर निर्वाणाची प्राप्ती करायची आहे जसा मोक्ष शब्द आपण वापरतो त्याचप्रमाणे बौद्ध दर्शनकारांनी निर्वाण असा शब्द वापरला.
निर्वाण म्हणजेच काय तर शांती किंवा परमशांती. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे की शांत होणे. म्हणजे याचं वर्णन करताना ते म्हणतात एखाद्या दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे निर्वाणानंतर व्यक्तीला शांती किंवा प्राप्त होते. म्हणजेच निरामय ज्योतीची उपमा या निर्वाणाला दिलेली दिसते. तर जेव्हा गौतम बुद्धांनी उपदेश केला, काय सांगितलं तर निर्वाण हेच परमसुख आहे असं त्यांनी सांगितलं. धम्मपदामध्ये याचा उल्लेख केलेला आढळतो. निब्बानम परमं सुखम किंवा निब्बानम परमं सुख असा त्यांनी उल्लेख केला. काही जणांनी म्हणजे बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा काही त्यानंतर उपपंथ निर्माण झाले, तर काहींनी निर्वाण म्हणजे बौद्ध दर्शनाच्याच किंवा बौद्धांच्या काही अनुयायांनी याचा निर्वाण शब्दाचा अर्थ विझवणे असा सुद्धा घेतलेला आपल्याला दिसतो. म्हणजे निर्वाणानंतर जीवाचं अस्तित्वच नष्ट होतं असं सुद्धा काही जणांनी मानलं. कारण जीव जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो दुःखाचा अनुभव घेत राहतो आणि ज्यावेळी त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं त्यानंतर जीवाचं अस्तित्व काय होतं तर नष्ट होतं. यालाच काही जणांनी काय म्हटलं तर मोक्ष म्हणतात. तर आता हा मोक्ष प्राप्त करायचा असेल तर प्रत्येक दर्शनाने काही ना काहीतरी उपाय सांगितला. त्याचप्रमाणे आपल्याला परिचित आहे, पूर्वी सुद्धा आपण चार आर्य सत्य किंवा चतुर्विध आर्य सत्य असं आपण ऐकतो. तर चार आर्य सत्य गौतम बुद्धांनी कोणकोणती सांगितली तर दुःख म्हणजे दुःख आहे. दुसरं आर्य सत्य सांगितलं दुःख समुदाय म्हणजे दुःखाचा समुदाय आहे. दुःख निरोध म्हणजे या दुःख समुदायाचा निरोध करणं शक्य आहे. चौथा सांगितलं दुःख निरोध गामिनी प्रतिपद म्हणजे दुःखाचा निरोध करण्यासाठी मार्ग सुद्धा आहे किंवा उपाय सुद्धा आहे. मग दुःख म्हणजे काय तर कोणतीही व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा आपल्या केलेल्या पूर्व कर्मांच्या जोरावर किंवा पूर्वीचे जे काही संस्कार आहेत त्यानुसार व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे कोणतीही व्यक्ती सुखी आहे पूर्णपणे असं आपण म्हणू शकत नाही. तर प्रत्येक व्यक्तीला दुःख हे आहेच. म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्ती प्रगती करू किंवा धन कमवू, कितीही जर तुम्ही उदाहरणार्थ आपल्याला पाहायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्या कष्टाच्या बळावर प्रचंड पैसा कमवला आणि धनार्जन केलं तरी सुद्धा धनार्जन करून व्यक्ती सुखी असते का तर नाही. धनार्जन केल्यावर सुद्धा मग आता या धनाचा संचय मी कशा प्रकारे करावा याचे विचार आपल्या मनामध्ये असतात. जर मी ते धन कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर संग्रही केलं किंवा जर मी ते ठेवलं तर मग ते कोण चोरून तर घेऊन जाणार नाही ना, ते सुरक्षित राहील ना याची सुद्धा आपल्याला चिंता असते. म्हणजे जरी संसारातील गोष्टींमुळे सुख जरी मिळत असलं तरी परमसुख जे व्यक्तीला अपेक्षित आहे ते काही पूर्णपणे मिळू शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वस्तूपासून ज्याप्रमाणे सुख मिळतं त्याचप्रमाणे दुःखाची सुद्धा प्राप्ती होते. मग हे दुःख जे आहे ते कसं काय बरं निर्माण होतं याची चर्चा करताना जेव्हा दुसरं आर्य सत्य आहे त्याची जेव्हा चर्चा केली जाते दुःख समुदाय याची, तेव्हा म्हणतात दुःख समुदाय म्हणजे काय. याची चर्चा करत असताना द्वादश निदानाचा एक सिद्धांत सांगितला जातो किंवा यालाच म्हणतात की भवचक्र किंवा कार्यकारण शृंखलेचा सिद्धांत किंवा प्रतित्य समुत्पाद या नावाने सुद्धा एक संकल्पना आपल्या समोर मांडली जाते. मग याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर व्यक्ती जी आहे तिला अज्ञानामुळे या संसारामध्ये व्यक्ती येऊन पडते आणि अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळेच व्यक्तीला पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्म घ्यावा लागतो. मग याची चर्चा करत असताना अविद्येपासून व्यक्ती कशा प्रकारे बरं मुक्त होऊ शकते किंवा ही अविद्या आणि मग जन्म मरण हे कशा प्रकारे उत्पन्न होतं याची चर्चा करत असताना द्वादश निदान म्हणजे 12 गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे एक गोष्ट निर्माण झाल्यामुळे दुसरी गोष्ट निर्माण होते. म्हणजे कोणती तरी गोष्ट एका कारणामुळे दुसरं कार्य उत्पन्न होतं, तेच कार्य पुढे दुसऱ्या कार्यासाठी कारण बनतं. याप्रमाणे कार्यकारण शृंखला त्यांनी मांडलेली आहे. तर याच्यामध्ये 12 गोष्टी आहेत. सर्वात आधी मी तुम्हाला या 12 गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगते. याच्यामध्ये चर्चा केलेली आहे अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरामरण यांचा विचार इथे केलेला आहे. यानंतर आता आपण क्रमाने बघूया अविद्या म्हणजे काय तर अविद्या म्हणजे चुकीचं ज्ञान किंवा अज्ञान. म्हणजे
क्षणिक काही गोष्टी स्थायी आहेत असा आपल्याला भास होतो, परंतु त्या स्थायी नसतात. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं चुकीचं ज्ञान म्हणजे अविद्या. ही अविद्या कशाला कारण होते, तर अविद्येमुळे काय निर्माण होते, तर अविद्येमुळे संस्कार निर्माण होतात. म्हणजे अज्ञानामुळे व्यक्ती कर्म करते आणि या अज्ञानामुळे केलेल्या कर्मांमुळे त्या कर्मांचे पुढे संस्कार उत्पन्न होतात आणि हेच संस्कार पुढे पुनर्जन्मासाठी कारणीभूत ठरतात. म्हणजेच व्यक्तीला किंवा जीवाला जे काही वर्तमान जन्म जो काही प्राप्त झालेला आहे तो या पूर्वसंस्कारांमुळेच होतो. यानंतर संस्कारातून पुढे निर्माण होतं विज्ञान. विज्ञानाला त्यांनी म्हटलंय की चैतन्य. म्हणजे पूर्वजन्मात केलेली जी काही कर्म आहेत त्यामुळे वर्तमान जन्मात जे चैतन्य उत्पन्न होते, म्हणजेच मातेच्या गर्भात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी जे चैतन्य उत्पन्न होतं त्यालाच त्यांनी म्हटलंय की विज्ञान. या विज्ञानापासून पुढे उत्पन्न होतं नामरूप. नामरूप म्हणजे काय, नाम म्हणजे नाव, रूप म्हणजे जे आपल्या दृष्टीला दिसतं ते रूप. म्हणजेच दृश्य शरीर जे आहे त्याला म्हटलं जातं नामरूप. म्हणजे विशिष्ट अवयवांनी युक्त असा जो काही देह उत्पन्न होतो त्यालाच, त्या स्वरूपालाच म्हटलं जातं नामरूप. नामरूपातून पुढे उत्पन्न होतं षडायतन. आयतन, षट म्हणजे सहा, आयतन म्हणजे स्थान आपण म्हणू शकतो. आता षडायतन म्हणजे काय, सहा गोष्टी कोणकोणत्या, तर मन आणि पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही जी काही पंचज्ञानेंद्रिय आहेत ही पाच इंद्रिय आणि मन यालाच त्यांनी म्हटलंय की षडायतन. मग या मन आणि पाच इंद्रियांपासून म्हणजे षडायतनापासून काय निर्माण होतं, तर स्पर्श. म्हणजे आता इंद्रिय आहेत म्हटल्यावर इंद्रियांचा कोणत्या ना कोणत्या वस्तूशी संपर्क झाल्यावर कोणत्या ना कोणत्या तरी ज्ञान उत्पन्न होतं. आणि इंद्रिय आहेत म्हणजे प्रत्येक इंद्रियाचे विषय आहेत आणि प्रत्येक इंद्रिय हे त्या त्या विषयाकडे आकर्षित होतं. हे इंद्रिय जेव्हा त्या त्या विषयांशी आकर्षित होतं किंवा त्या त्या विषयांशी संपर्क साधतं तेव्हा विषयांशी इंद्रियांचा जो संपर्क होतो त्याला म्हटलं जातं स्पर्श. या स्पर्शापासून पुढे उत्पन्न होते वेदना. म्हणजेच जेव्हा इंद्रियांचा विषयांशी संपर्क होतो तेव्हा एखादी गोष्ट पाहून आपल्याला सुखाची अनुभूती येऊ शकते किंवा एखादी गोष्ट पाहून कधीतरी आपल्याला दुःखाची अनुभूती होऊ शकते. म्हणजे सुख दुःखाची जी काही सुख दुःख या ज्या काही भावना आहेत किंवा सुख किंवा दुःखाचा जो काही आपण अनुभव घेतो त्यालाच म्हटलंय वेदना. म्हणजे विषयांशी इंद्रियांचा संबंध आल्यानंतर इंद्रियांद्वारे जो घेतला जाणारा अनुभव आहे त्याला म्हटलं जातं वेदना. त्यानंतर वेदनेपासून उत्पन्न होते तृष्णा. म्हणजे जेव्हा एखाद्या विषयाशी इंद्रियाचा संपर्क होतो त्या विषयाशी संपर्क आल्यावर जे इंद्रियाला सुखाची प्राप्ती झाली तर ते सुख वारंवार आपल्याला मिळावं अशी इच्छा मनामध्ये निर्माण होते आणि या विषयाची वारंवार प्राप्ती होण्याची तीव्र इच्छा मनामध्ये जागृत होते. यालाच म्हटलं जातं तृष्णा. पुढे ही तृष्णा उपादानास कारण ठरते. उपादान म्हणजे काय, तर आसक्ती. म्हणजेच ज्यावेळी सुखाचा उपभोग करण्याची आसक्ती अतिशय प्रबळ मनामध्ये होते त्यावेळी किंवा ती भावना अतिशय प्रबळ होते त्यावेळी तिला म्हटलं जातं की उपादान. आणि अतिशय प्रबळ आसक्तीमुळे जीव सुख देणाऱ्या वस्तूला पुन्हा पुन्हा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्म करतो त्यालाच म्हटलं जातं भव. म्हणजे भव म्हणजेच काय, तर पुनर्जन्म निर्माण करणारी कर्मे. म्हणजे अर्थातच आता जर सुखाची प्राप्ती होत आहे हे व्यक्तीच्या लक्षात आलं की अमुक एक गोष्ट करून मला सुखाची प्राप्ती होत आहे तर वारंवार तीच गोष्ट करण्यासाठी आपण तयार असतो. आणि ज्यावेळी सुखाची प्राप्ती करण्यासाठी त्या गोष्टी किंवा ती कर्म करण्यासाठी व्यक्ती उद्युक्त होते त्यावेळी म्हणजे शास्त्र सांगतं की कोणतंही तुम्ही कर्म केलं की त्याचा संस्कार हा उत्पन्न होतो. मग समजा चांगलं कर्म केलं तर त्याचं त्याच्यापासून कोणता ना कोणता तरी संस्कार उत्पन्न होतो. वाईट कर्म केलं तर त्याच्यापासूनही व्यक्तीला कोणता ना कोणता तरी फळ हे प्राप्त होत असतं. म्हणजे पाप आणि पुण्याची प्राप्ती होत असते आणि हे पाप आणि पुण्यच पुढे पुनर्जन्मासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे त्यांनी म्हटलंय भव म्हणजेच काय, तर पुनर्जन्म निर्माण करणारी कर्मे म्हणजेच भव. आणि या प्रकारची कर्म जेव्हा व्यक्तीकडून केली जातात तेव्हा व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्म घेते.
म्हणजे जर चांगली कर्म केली तर त्यापासून उत्पन्न झालेलं जे काही फळ आहे, जे काही पुण्य आहे, त्याचा उपभोग घेण्यासाठी व्यक्तीला या संसारामध्ये यावंच लागतं आणि जन्म घेऊन त्यांचा उपभोग घ्यावा लागतो. याचप्रमाणे जर काही वाईट कर्म केली असतील तर त्याच्यापासून उत्पन्न झालेलं जे काही पाप असेल ते सुद्धा उपभोगण्यासाठी, म्हणजे चांगले कर्म असोत किंवा वाईट कर्म असोत, त्यापासून उत्पन्न होणारं जे काही चांगलं वाईट फळ आहे हे प्राप्त करून घेण्यासाठी व्यक्तीला वारंवार या संसारामध्ये जन्म घ्यावा लागतो. जाती म्हणजेच काय तर जन्म घेणे. जाती ही कारणीभूत होते जरामरणला. जरामरण म्हणजे काय तर जन्म घेतल्यानंतर स्वाभाविकपणे जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजे मृत्यू हा प्राप्त होतो. जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजेच काय तर मृत्यू. जरामरणामुळे जीवाला काय होतं तर अतिशय प्रबळ असं दुःख उपभोगावं लागतं. या प्रकारे बौद्ध दर्शनामध्ये द्वादश निदानाच्या सिद्धांताद्वारे किंवा द्वादश निदान किंवा भवचक्राच्या संकल्पनेद्वारे व्यक्ती या जन्म मरणाच्या संसारामध्ये कशी काय अडकते आणि दुःखास कशी कारणीभूत होते याची संकल्पना यांनी इथे मांडलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, अविद्या, अविद्येपासून उत्पन्न होतो संस्कार, संस्कारापासून उत्पन्न होतं विज्ञान, विज्ञानापासून उत्पन्न होतं नामरूप, नामरूपापासून उत्पन्न होतो स्पर्श, स्पर्शापासून उत्पन्न होते वेदना, वेदनेपासून उत्पन्न होते तृष्णा, तृष्णेपासून उत्पन्न होतं उपादान, उपादानापासून उत्पन्न होतो भव, म्हणजेच पुनर्जन्म निर्माण करणारी कर्मे. या भवापासून उत्पन्न होते जाती आणि जातीपासून उत्पन्न होतं जरामरण. पहिला आर्य सत्य सांगितलं दुःखम म्हणजे दुःख आहे. तर मग दुःख आहे तर दुःख समुदाय, दुःख आहे म्हणजे काही ना काहीतरी कारण असणार, तर ही 12 त्यांनी कार्यकारणांची शृंखला मांडली. त्यानंतर तिसऱ्या आर्य सत्याद्वारे त्यांनी सांगितलं की दुःख निरोध म्हणजे दुःख निरोध करणं शक्य आहे. व्यक्तीला या संसारामध्ये येऊन किंवा जन्म घेऊन अज्ञानामुळे व्यक्ती जे काही कर्म करते त्यामुळे व्यक्तीला जे काही दुःख प्राप्त होतं त्याचा निरोध करणं शक्य आहे. मग आता निरोध करणं शक्य आहे, तर या निरोध करण्यासाठी किंवा दुःखाचा समूळ नाश करण्यासाठी काही ना काहीतरी उपायही असला पाहिजे. मग चौथ्या आर्य सत्याद्वारे त्यांनी सांगितलं दुःख निरोधगामिनी प्रतिपद, म्हणजेच काय तर दुःखाचा समूळ नाश करण्यासाठी व्यक्तीला बौद्ध दर्शनाने एक मार्ग सांगितला. तो कोणता तर अष्टांगिक मार्गाची इथे चर्चा करण्यात आलेली आहे. तर अष्टांग मार्ग म्हणजेच काय तर 8 गोष्टी आहेत याच्यामध्ये. म्हणजे दुःखाचा जर समूळ नाश करायचा असेल तर व्यक्तीने या गोष्टींचं अनुसरण करावं. जसं योगदर्शनाने सांगितलं की समाधी अवस्थेची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही अष्टांग मार्गाचं अनुसरण करा. इथे सुद्धा अष्टांगिक मार्गाचा उपदेश केलेला आहे. योग दर्शनामध्ये सांगितलेला अष्टांग मार्ग आणि बौद्ध दर्शनामध्ये सांगितलेला अष्टांग मार्ग यामध्ये फरक आहे. आता यातला पहिला आहे सम्यक दृष्टी. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे उत्तम किंवा योग्य, म्हणजे योग्य ज्ञान किंवा योग्य दृष्टी म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचं यथार्थ ज्ञान म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर अहिंसा, अद्रोह इत्यादी वाईट गोष्टी करू नयेत आणि वैराग्यपूर्ण आचरण करावं असा व्यक्ती मनाशी जो दृढ निश्चय करते त्यालाच म्हटलं जातं संकल्प. सम्यक वचन म्हणजेच काय तर योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला कळलं त्यानंतर सम्यक संकल्प म्हणजे दृढ संकल्प तुम्ही केलात काय मला करायचं आहे आणि योग्य काय आहे हे जेव्हा व्यक्तीला कळतं त्यानंतर व्यक्तीने सत्यवाणीचं आचरण करावं. म्हणजे असत्यवाणी किंवा दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारची वाणी उच्चारू नये, यालाच म्हटले सम्यक वचन. म्हणजे नेहमी सत्य बोलावे. सम्यक कर्मांत म्हणजेच काय म्हणजे योग्य कर्माचं आचरण करणे. जसं मी तुम्हाला सांगितलं की शास्त्रोक्त पद्धतीने कर्म करणं किंवा जी काही आपली कर्तव्य सांगितली आहेत ती योग्य प्रकारे बजावणं. म्हणजेच अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये हे बौद्ध दर्शनाने सांगितलं. यालाच ते म्हणतात पंचशील. पंचशीलाचं पालन करावं. म्हणजेच काय अहिंसा म्हणजे कोणालाही पीडा देऊ नये, इजा पोहोचवू नये. सत्य म्हणजेच काय तर नेहमी सत्याचे आचरण करावे, असत्य बोलू नाहीये. अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तू न विचारता घेऊ नयेत. आणि ब्रह्मचर्य म्हणजेच काय तर आपल्या वीर्याचं रक्षण
करावं आणि मादक पदार्थांचं सेवन करू नये. या 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि या 5 गोष्टींचं पालन करणं म्हणजेच आहे सम्यक कर्मांत. त्यानंतर सांगितलं सम्यक आजीव म्हणजे कोणत्याही अनैतिक मार्गाचा अवलंब न करता धनाचे अर्जन करणे. म्हणजेच योग्य किंवा नैतिक पद्धतीनेच उपजीविका चालविणे यालाच म्हटलंय की सम्यक आजीव. सम्यक व्यायाम, आता आपल्याला माहित असलेला जो व्यायामाचा अर्थ आहे की शारीरिक हालचाली, तो इथे अपेक्षित नाहीये. सम्यक व्यायाम याचा अर्थ आहे की इंद्रियांवर संयम मिळवणं. जोपर्यंत इंद्रियांवर संयम व्यक्तीचा नसतो तोपर्यंत इंद्रिय ही आपापल्या विषयांकडे धावतात. त्यांची बाह्य वृत्ती असते. ही इंद्रियांची बाह्य वृत्ती सोडून शास्त्राला इंद्रियांची कशा प्रकारची वृत्ती अपेक्षित आहे, तर इंद्रियांनी अंतर्दृष्ट व्हावं किंवा इंद्रियांची अंतर्वृत्ती व्हावी. म्हणजे बाह्य गोष्टींकडे लक्ष न देता जे काही आपलं सत्व आहे किंवा जे काही तत्व आहे त्या तत्वाचं चिंतन हे इंद्रियांनी करावं किंवा संयम मिळवून व्यक्तीने आपापल्या इंद्रियाला त्या त्या ठिकाणी त्याचा लय करावा. म्हणजे चांगले विचार येण्यासाठी किंवा चांगलं कर्म करण्यासाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक प्रयत्न याला आपण म्हणू शकतो सम्यक व्यायाम. त्यानंतर सांगितलं की सम्यक स्मृती म्हणजे शरीर, चित्त, वेदना आणि धर्म यांच्या वास्तविक स्वरूपाला जाणून घेणं आणि त्याविषयीच कायम स्मरण ठेवणं यालाच म्हटलंय की सम्यक स्मृती. या अष्टांगिक योग मार्गाचं आचरण केल्यामुळे किंवा या अष्टांगिक मार्गाचं आचरण केल्यामुळे व्यक्ती ही कशी होते, तर इंद्रियांवर जय प्राप्त करते, व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती होते, अज्ञानातून व्यक्ती मुक्त होते आणि व्यक्तीला निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते किंवा बोधिसत्वाची व्यक्तीला प्राप्ती होऊ शकते. बौद्ध दर्शनानुसार मोक्ष प्राप्ती म्हणजेच काय, तर निर्वाणाची प्राप्ती करणं. त्यासाठी गौतम बुद्धांनी हे उपाय सांगितले. याचप्रमाणे आता पुढे आपण विचार करणार आहे की जैन दर्शनाप्रमाणे नेमका मोक्ष म्हणजे काय, तर अर्हत हा शब्द तुम्ही ऐकला असाल. तर जैन दर्शनाप्रमाणे मोक्षाची संकल्पना काय आहे, तर अर्हतची प्राप्ती करणं म्हणजेच काय, तर जैन दर्शनाप्रमाणे काय आहे, तर मोक्ष आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका आहेत का किंवा काही विचारायचं आहे का? जॉईन झालेले जे विद्यार्थी आहेत कोणाला काही विचारायचंय? नाही नाही मॅडम. मॅडम, कंटिन्यू करा. काही विचारायचं असेल तर विचारा किंवा पुढे कंटिन्यू करायचं का? हो करा मॅडम, कंटिन्यू करा. हो. ओके, ठीक आहे. तर जैन दर्शनानुसार जेव्हा मोक्ष संकल्पनेचा आपण विचार करतो तर आता याच्यामध्ये जैन दर्शनामध्ये काही वेगवेगळे शब्द आहेत. थोडेफार मी तुम्हाला एक संकल्पना सांगते म्हणजे पुढे सांगत असताना तुम्हाला एक लक्षात येईल. संवर असा एक शब्द येईल, त्यानंतर निर्जरा शब्द येईल, बंध, आश्रव, पुद्गल हे काही जैन दर्शनाचे ठराविक शब्द आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे जसं की मागील जन्मात किंवा पूर्वजन्मात केलेल्या कर्मांचं फलस्वरूप म्हणून व्यक्तीला वर्तमान जन्म प्राप्त होतो आणि या जीवाचं पुन्हा पुन्हा जन्म घेऊन कर्मांचा उपभोग घेणं यालाच काय म्हटलं जातं, तर बंधन म्हटलं जातं. आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणं यालाच काय म्हटलेलं आहे, तर मोक्ष असं म्हटलेलं आहे. म्हणजेच भारतीय दर्शनामध्ये जी सर्वसामान्य मोक्षाची संकल्पना आहे तीच संकल्पना जैन दर्शनामध्ये सुद्धा स्वीकारलेली आहे. आणि या मोक्ष संकल्पनेचा विचार करत असताना आपल्याला जीव म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, अजीव म्हणजे काय, संवर म्हणजे काय इत्यादी गोष्टी आपण थोडक्यात पाहणार आहोत. जीव म्हणजे काय याची चर्चा करताना म्हणतात बोधात्मक हा जीव म्हणजेच सर्वप्रथम तत्व म्हणजेच आत्मा म्हणजेच काय होय, तर जीव होय. म्हणजे तत्व किंवा आत्मा म्हणजेच जीव होय. आत्मा हा कसा आहे, तर चैतन्य रूप आणि ज्ञान स्वरूप असा आहे. आणि अजीव म्हणजे काय, तर अबोधात्मक अजीव म्हणजे ज्याला ज्ञान होत नाही, अचेतन असं निर्जीव अशी जी तत्व आहेत त्यालाच काय म्हटलेलं आहे, तर अजीव असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. त्यानंतर जीवा व्यतिरिक्त म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि भौतिक पदार्थ इत्यादी ज्या सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टींचा समावेश अजीव या तत्वांमध्ये केला जातो. आणि जैन दर्शनानुसार जीवाला म्हणजेच जो काही आत्मा जो आहे त्याला कसं मानलं जातं, तर अनंत म्हटलं जातं. तो कसा आहे, तर नित्य आहे. आणि स्वभावतः जीवामध्ये काही गुण असतात. तर ते कोणते गुण आहेत, तर
जीवामध्ये अनंत दर्शन म्हणजेच अनंत श्रद्धा, अनंत ज्ञान, अनंत शक्ती हे गुण आणि अनंत आनंद हे गुण जीवामध्ये असतात. पण जीवाचा जेव्हा अजीव गोष्टींची संबंध येतो तेव्हा तो कसा होतो तर बंधनात सापडतो आणि तेव्हाच त्याचे नैसर्गिक गुण झाकले जातात आणि ते ज्ञान प्रकट होऊ शकत नाही. यासाठी उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आकाशामध्ये एखादा लहानसा ढग हा विस्तीर्ण अशा सूर्याला झाकून टाकू शकतो किंवा झाकोळू शकतो, त्याचप्रमाणे ही अजीव तत्व जीवाला किंवा त्याच्या ज्ञानाला झाकून टाकतात. म्हणजे जीवाचे अनंत गुण हे झाकले जातात आणि हीच तत्व पुढे जीवाच्या बंधनासाठी कारणीभूत ठरतात. तर स्वभावतः मुक्त असलेला असा जो जीव आहे तो अविद्येमुळे, अविरती म्हणजे आसक्तीमुळे, प्रमाद आणि असावधानी किंवा अजागरूकतेमुळे, कषाय म्हणजे कर्मपुद्गलांना स्वतःकडे आकर्षित करण्याच्या स्वभावामुळे शरीराशी संयुक्त होण्याची इच्छा करतो. म्हणजे अजीव तत्वांशी तो जोडला जातो. आणि जैन दर्शनाप्रमाणे शरीर, पुद्गल हा जो शब्द वापरलेला आहे तर अमूर्त जी काही द्रव्य आहेत त्याच्यासाठी पुद्गल अशी एक विशिष्ट परिभाषा त्यांनी वापरलेली आहे. तर पुद्गल ही जैन दर्शनामध्येच हा शब्द आपल्याला दिसून येतो. पुद्गल म्हणजे काय तर अणुसारखे असणारे सूक्ष्म कण ज्यांचं विभाजन होऊ शकत नाही. जेव्हा अज्ञानामुळे जीव शरीराशी एकरूप होतो त्यावेळी त्याला वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा उपभोग घेण्यासाठी कर्म करण्याची इच्छा होते. आणि त्याप्रमाणे पृथ्वी, जल, तेज इत्यादींचे छोटे छोटे किंवा लहान लहान पुद्गल तयार होतात आणि हे हे जे काही कर्म पुद्गल आहेत हेच पुढे जीवाच्या बंधनासाठी कारणीभूत ठरतात. म्हणजेच ज्या प्रकारचे कर्म करण्याची जीवाला इच्छा होते त्या कर्माचे पुद्गल त्या जीवाकडे जीव स्वतःकडे आकर्षित करत असतो आणि जीव फक्त त्या प्रकारचेच कर्म पुद्गल स्वतःकडे आकर्षित करतो जे ज्या प्रकारचं कर्म करण्याची त्याला इच्छा आहे. आणि वर्तमान जन्मातील किंवा वर्तमान स्थितीतील कर्माप्रमाणेच जीव शरीराद्वारे त्याच्या मागील जन्मातील कर्मांनी उत्पन्न झालेली जी काही फळं आहेत त्यांचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजेच कर्मपुद्गलांना स्वतःकडे आकर्षित करण्याच्या प्रवृत्तीमुळे जीवाला कषाय असं म्हटलं जातं. यानंतर एक शब्द येतो की आश्रव. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जर या प्रकारे जैन दर्शनाने तत्वांचं प्रतिपादन केलेलं आहे. तर आश्रव म्हणजे काय तर जेव्हा कर्मपुद्गल ही आत्म्याच्या दिशेने प्रवाहित होऊ लागतात तेव्हाच म्हणजे त्याच्यासाठी जे द्वार बनतं त्याला म्हणतात की आश्रव. म्हणजे कर्मपुद्गल जीवामध्ये प्रवेश करतात त्याला म्हटलं जातं की आश्रव. आणि या कर्मपुद्गलांनी जीवामध्ये प्रवेश केल्यामुळेच म्हणजे आश्रवामुळेच पुद्गल कणांमध्ये काय होतो तर आत्म्यामध्ये पुद्गल कणांचा प्रवेश होतो. आणि जर या कर्मपुद्गलांनी आत्म्यामध्ये प्रवेश केला तर जे काही आपल्याला अर्हत तत्वाची प्राप्ती करायची आहे ती काही होणं शक्य नसल्यामुळे आश्रवामुळे म्हणजे पुद्गल कण आत्म्यामध्ये जे काही प्रविष्ट झाले आहेत हे अनेक प्रकारच्या पुद्गल कणांनी आत्म्यामध्ये प्रवेश केल्यामुळे आत्म्याचे शुद्ध स्वरूप झाकले जाते आणि त्याला बंधनाची प्राप्ती होते. मग आता हे बंधन किती प्रकारचं तर म्हणतात भावबंधन आणि द्रव्यबंधन. भावबंधन म्हणजे काय तर जेव्हा आत्मा मिथ्या दर्शन किंवा अविरती किंवा चुकीचे कर्म म्हणजे प्रमाद किंवा कषाय या दुर्गुणांनी जेव्हा प्रभावित होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं भावबंधन. आणि द्रव्यबंधन म्हणजे काय तर ज्या स्थितीमध्ये पुद्गल कण आत्म्यात प्रवेश करतात त्या स्थितीला म्हटलं जातं द्रव्य बंधन. म्हणजेच जीवाला मोक्ष प्राप्त करण्यासाठी पुद्गल कणांना आत्म्यामध्ये प्रवेश करण्यापासून रोखणं किंवा थांबवणं आवश्यक असतं. आणि कर्मपुद्गलांना जीवामध्ये प्रवेश करण्यापासून रोखणं यालाच म्हटलं जातं संवर. आणि त्याचबरोबर या कर्मपुद्गलांनी किंवा पुद्गल कणांनी आधीपासूनच आत्म्यामध्ये प्रवेश केलेला असतो आणि त्यांचा नाश करणं सुद्धा आवश्यक असतं. या कर्मपुद्गलांचा नाश करणं म्हणजेच काय आहे तर निर्जरा आहे. तर आता म्हणतात जैन दर्शनामध्ये कशा प्रकारे मोक्ष अपेक्षित आहे तर संवर निर्जरापूर्वक मोक्षाची
अपेक्षा आहे. तर संवर म्हणजेच काय, तर कर्मपुद्गलांचा आत्म्यामध्ये प्रवेश होण्यापासून त्यांना रोखणं म्हणजेच आहे संवर. आणि जर आता एखाद्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते, जर कर्मपुद्गल आधीपासूनच त्या आत्म्यामध्ये जर आहेत तर त्यांचा नाश करणं सुद्धा अपेक्षित आहे. तर आधीपासून विद्यमान असलेल्या कर्मपुद्गलांचा नाश करणं यालाच म्हटलं जातं निर्जरा. लक्षात येतंय का, यात काही विचारायचंय? मॅडम शब्द नवीन आहेत पण हा, पुढे शब्द नवीन कंटिन्यू आहे. शब्द हा, नवीन आहेत. बरोबर. ओके ओके, ठीक आहे. पण कंटिन्यू करा. ओके, नोट डाऊन तुम्ही करून ठेवा. संवर म्हणजे काय, निर्जरा, कारण हे आपल्या हो नेहमीच्या हो हो वापरातले शब्द नाहीयेत. पण सांगण्याची पद्धत समजते का, म्हणजे काय सांगायचंय, उद्देश लक्षात येतोय? हो, उद्देश येतो लक्षात. ओके मला ओके आता पुस्तक नाही, पण मी PDF फॉर्म मध्ये पुस्तक उघडून लॅपटॉपवरती आता आपलं ऐकायला लागलो. ओके ओके, ठीक आहे ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हं. तर कर्मपुद्गलांचा आत्म्यामध्ये प्रवेश होणं म्हणजेच काय म्हटलं गेलं, आश्रव. त्यानंतर कर्मपुद्गलांना आत्म्यामध्ये प्रवेश करण्यापासून थांबवणं म्हणजे संवर. आणि आत्म्यामध्ये प्रविष्ट झालेली जी काही कर्मपुद्गल आहेत त्यांचा तेथेच नाश करणं यालाच काय म्हटलं गेलं, तर निर्जर. येत आहे लक्षात? मॅडम, तुम्हाला काय विचारायचंय का? नाही मॅडम. तर हा, ठीक आहे. तर बघा, एक लक्षात येते कोणकोणती 7 तत्व मानली या पद्धतीने. बघा, जैन दर्शनाच्या मध्ये मिथ्या कारण म्हणजे चुकीचे कारण, अविरती, प्रमाद, कषाय ही बंधनासाठी कारणीभूत ठरतात किंवा ही बंधनाची कारण आहेत. आणि जीव पूर्वकर्मापासून योग्य त्या पुद्गलांचे काय करतो, तर ग्रहण करतो. आणि पुद्गल म्हणजे काय हे तर आपण बघितलंय. पुद्गल म्हणजेच काय, अजीव असे मूर्त द्रव्य, त्यालाच त्यांनी म्हटलंय की पुद्गल. जीवामध्ये या पुद्गल कणांना येण्यापासून अडवणं म्हणजे संवर. आणि आलेल्या पुद्गलांना नष्ट करणं म्हणजेच निर्जर. आणि संवर आणि निर्जरा यांच्या सर्व प्रकारच्या कर्मापासून जीवाला पूर्णपणे मुक्त करणं म्हणजे जैन दर्शनानुसार काय आहे, तर मोक्षाची प्राप्ती करणं. जसं बौद्ध दर्शनाने अष्टांगिक मार्ग सांगितला, तसाच जैन दर्शनाने त्रिरत्न सांगितली. म्हणजे त्रिरत्नांचा अवलंब केल्यामुळे व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. तर त्रिरत्न कोणकोणती, तर सम्यक दर्शन, त्याच्यानंतर सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. सम्यक दर्शन म्हणजेच काय, तर अर्हत म्हणजेच जैन दर्शनानुसार ज्याला सर्वज्ञ तत्व म्हटलं जातं, त्या सर्वज्ञ जे काही आहेत, तर जैन दर्शनानुसार त्या त्या व्यक्तींनी केलेला जो काही उपदेश आहे किंवा साधूंनी केलेला जो काही उपदेश आहे त्यांच्या उपदेशावर पूर्णपणे श्रद्धा ठेवणं आणि त्यांनी सांगितलेल्या मतांच्या विरोधात न जाता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं यालाच त्यांनी म्हटलंय की सम्यक दर्शन. काहींच्या मध्ये ते म्हणतात सम्यक दर्शन म्हणजे सम्यक श्रद्धा. हा जो गुण आहे हा निसर्गतःच म्हणजे जन्मतःच असतो, किंवा काहींना गुरूंच्या उपदेशामुळे ती श्रद्धा अंगी बाणवावी लागते किंवा निर्माण करावी लागते. त्यानंतर त्रिरत्नांमधलं दुसरं रत्न आहे सम्यक ज्ञान. म्हणजे जैन दर्शनांमध्ये जी काही तत्व सांगितली, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष, या तत्वांचं यथार्थ ज्ञान करणं यालाच त्यांनी म्हटलं की सम्यक ज्ञान. आता सम्यक ज्ञान याचे 5 प्रकार सांगितलेत: मती, श्रुती, अवधी, मनःपर्याय आणि केवल. त्यानंतर येतं सम्यक चारित्र्य. जेव्हा जीवाच्या कर्मबंधनाकडे घेऊन जाणाऱ्या ज्या काही सर्व क्रिया आहेत त्यांचा नाश होतो आणि जीवाला सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान यांची प्राप्ती होते, त्यावेळीच व्यक्ती पापापासून मुक्त होऊन पापयुक्त क्रियांपासून निवृत्त होतो. आणि यालाच त्यांनी काय म्हटलंय, तर सम्यक चारित्र्य. या सम्यक चारित्र्यामध्ये पुन्हा आता त्यांनी 5 गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. जसं आपण बौद्ध दर्शनामध्ये पंचशील पाहिलं, तसं इथे अहिंसा म्हणजेच कोणत्याही प्राण्याला इजा न करणे किंवा कोणत्याही जीवाला हानी न पोहोचवणे, सुनृत म्हणजे सत्य किंवा प्रिय भाषण करणे, अस्तेय म्हणजे कोणाच्याही वस्तूंची चोरी न करणे किंवा वस्तूंचे ग्रहण न करणे, ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेचा अभाव असं सुद्धा म्हणू शकतो किंवा स्वतःच्या वीर्याचं रक्षण करणं, आणि अपरिग्रह म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह किंवा संचय न करणं.
या त्रिरत्नांचा उपदेश जैन दर्शनाने केला, यामुळे व्यक्तीला कशाची प्राप्ती होते तर मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष म्हणजेच काय तर त्यांच्या मते त्यांनी काय म्हटलं तर अर्हत तत्वाची प्राप्ती. यानंतर आपण बघणार आहे की चार्वाक दर्शनानुसार मोक्षाची संकल्पना. तर आता चार्वाक हे जे आहेत ते परमभौतिक मानले जातात आणि चार्वाकांनी मोक्ष हा मानलाच नाही. ज्याप्रमाणे जैन आणि बौद्ध दर्शन ही नास्तिक दर्शन असली तरी त्यांनी पुनर्जन्म आणि कर्म सिद्धांत मांडला, आणि ज्यावेळी पुनर्जन्म आणि कर्म सिद्धांत मांडतो त्यावेळेस पुढे मोक्ष तत्व मानण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याकडे स्कोप राहतो. ज्यावेळी तुम्ही पुनर्जन्म आणि कर्म मानतच नाही तर व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होणं किंवा तिथे मोक्ष संकल्पना मांडण्याचा प्रश्नच येतो. तर चार्वाक दर्शनकार जे आहेत त्यांनी केवळ प्रत्यक्ष हेच प्रमाण मानलं, आणि व्यक्तीला जो काही आता वर्तमान जन्म प्राप्त झालेला आहे, व्यक्तीला एकदाच जन्म प्राप्त होतो आणि या जन्मामध्येच व्यक्तीने सर्व काही गोष्टींचा उपभोग घ्यावा असं त्यांनी म्हटलं. कारण एकदा हा जन्म संपला किंवा एकदा व्यक्तीचा देहनाश झाला की त्यानंतर व्यक्तीला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही आणि व्यक्ती पुन्हा या संसारामध्ये येत नाही. त्यामुळे जो व्यक्तीला एकदा काही जन्म प्राप्त झालेला आहे त्यामुळे व्यक्तीने याच जन्मामध्ये सर्व सुखांचा उपभोग घ्यावा असं त्यांनी मानलं. त्यानंतर आपण बघणार आहे की न्याय आणि वैशेषिक यांच्यानुसार काय चर्चा आहे. तर आपल्याकडे एक वेळ कमी आहे त्यामुळे थोडक्यात मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करते. आता जसं आपण बघितलं की बौद्ध दर्शन, चार्वाक दर्शन आणि जैन दर्शन, त्याचप्रमाणे जेव्हा आपण तिसरं आणि चौथं प्रकरण बघितलंय तेव्हा योग आणि सांख्य दर्शनानुसार कैवल्याची प्राप्ती कशा प्रकारे होतं हे आपण बघितलंय. दर्शनानुसार दुःखापासून मुक्ती म्हणजेच अंतिम साध्य होय किंवा जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे तर दुःखापासून मुक्ती मिळवणं. तर देहामुळेच काय प्राप्त होतं तर व्यक्तीला दुःख प्राप्त होतं. म्हणजे दुःखाचं कारण काय आहे तर देहच आहे. व्यक्तीला म्हणजे आता व्यक्ती आहे, देह आहे म्हटल्यावर त्या देहाकडून, शरीराकडून कोणत्या ना कोणत्या तरी क्रिया होणार, आणि ज्यावेळी कोणती ना कोणती तरी क्रिया किंवा कर्म व्यक्तीकडून केलं जातं त्यावेळी कोणत्या ना कोणत्या तरी चांगल्या किंवा वाईट स्वरूपाचं फळ हे व्यक्तीला प्राप्त होतं, आणि त्यामुळे सुख आणि दुःख हे कशास कारणीभूत ठरतं तर एक दुःखास कारणीभूत ठरतं. त्यामुळेच देहामुळे दुःख प्राप्त होतो, आणि हा देह कशामुळे मग प्राप्त होतो तर धर्म आणि अधर्म या प्रवृत्तीमुळे देह प्राप्त होतो. आणि धर्म आणि अधर्म प्रवृत्ती या कशामुळे प्राप्त होतात तर धर्म आणि अधर्म या प्रवृत्ती व्यक्तीमध्ये असलेल्या राग, द्वेष, मोह इत्यादी दोषांमुळे उत्पन्न होतात, आणि हे जे दोष आहेत ते मिथ्या ज्ञानामुळे उत्पन्न होतात. मग मिथ्या ज्ञान म्हणजेच काय तर वास्तविकतः देह हाच आत्मा आहे या भ्रमामुळे दोष उत्पन्न होतात. म्हणजेच मिथ्या ज्ञानामुळे म्हणजे देहालाच आत्मा मानल्यामुळे, देहावरच आत्म्याचा आरोप केल्यामुळे राग, द्वेष इत्यादी, राग, द्वेष, मोह हे दोष उत्पन्न होतात. हे दोष पुढे धर्म अधर्म या प्रवृत्ती निर्माण करतात, आणि या धर्म अधर्म प्रवृत्तींमुळे देह निर्माण होतो, आणि हा देह दुःखाला कारणीभूत ठरतो. जर याची निवृत्ती करायची असेल, दुःखापासून समूळ मुक्ती प्राप्त करावयाची असेल तर यथार्थ ज्ञान होणं अपेक्षित आहे. मग यथार्थ ज्ञान म्हणजे नेमकं काय तर आत्मा हा देहाहून भिन्न आहे अशा ज्ञानामुळे व्यक्तीचं मिथ्या ज्ञान नष्ट होतं. मिथ्या ज्ञान नष्ट झालं की राग, द्वेष, मोह हे दोष नष्ट होतात. राग, द्वेष, मोह हे दोष नष्ट झाल्यावर धर्म अधर्म या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या नष्ट होतात, आणि या प्रवृत्तींचा नाश झाल्यामुळे देह प्राप्त होत नाही, म्हणजे देहाची प्राप्ती होत नाही. त्याने मगाशी म्हटलं आपण की धर्म अधर्म या प्रवृत्तींमुळे देह निर्माण होतो. तर या प्रवृत्तींमुळे जन्म प्राप्ती होत नाही आणि देह लाभत नाही, म्हणजे देह लाभला नाही तर पुढे दुःखाची सुद्धा प्राप्ती होत नाही. आणि या स्थितीलाच न्याय दर्शनामध्ये काय म्हटलं तर मोक्ष असं त्यांनी म्हटलं. न्याय आणि वैशेषिक दर्शनांमध्ये साधारण थोडंफार साम्य आहे. तर यथार्थ ज्ञानामुळेच कर्मजन्य दुःखाचा नाश होऊन मोक्ष मिळतो असं वैशेषिकांनी मानलं. त्यालाच त्यांनी काय म्हटलं तर अपवर्गाची प्राप्ती असं त्यांनी म्हटलं. तर आत्मा जो आहे त्याला जेव्हा मुक्ती प्राप्त होते तर
मुक्त आत्मा जसा दुःखही नसतो तसाच तो ज्ञानहीन आणि सर्व गुणांनी सुद्धा रहित असतो, इत्यादी विचार वैशेषिकांनी मांडलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच विवेक. आणि त्यानंतर जर सांख्य दर्शनाची आपल्याला चर्चा करायची असेल तर पूर्वीच आपण बघितलं की दुःख किती प्रकारचं असतं, तर त्रिविध दुःखाची संकल्पना मांडली. म्हणजे आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख, या त्रिविध दुःखांपासून कायमची सुटका किंवा मुक्ती म्हणजेच काय होय तर मोक्ष होय किंवा कैवल्याची प्राप्ती होय, असं सांख्यांनी मत मांडलं. आणि यम नियम इत्यादींपासून समाधीपर्यंत जो काही 8 अंगांनी युक्त अष्टांग युगाचा मार्ग पतंजली मुनींनी सांगितला, या अष्टांग युगाची साधना केल्यामुळेच चित्ताच्या वृत्तींचा निरोध होऊन अखेरीस प्रकृती आणि पुरुष ही भिन्न भिन्न तत्वे आहेत असे जेव्हा विवेक ज्ञान व्यक्तीमध्ये उत्पन्न होते, असे विवेक ज्ञान उत्पन्न होऊन त्यांचा संयोग म्हणजे नष्ट होतो आणि आत्मा स्वस्वरूपामध्ये जेव्हा स्थित होतो, त्या अवस्थेलाच काय म्हटलं तर समाधी अवस्थेची प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती असं त्यांनी म्हटलं. यानंतर पुढे चर्चा येते की पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही जी काही दर्शनं आहेत यांच्याप्रमाणे नेमकं मोक्ष म्हणजे काय, तर शंकराचार्यांनी म्हटलं, म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की आता पूर्वमीमांसेचा जेव्हा विचार केला जातो, पूर्वमीमांसा म्हणजे कर्मकांडावर आधारित विचार असलेलं हे दर्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये यज्ञाला प्रधानता दिलेली आहे. यज्ञ इत्यादी करून व्यक्तीला परमकल्याणाची प्राप्ती होते असं ते मानतात. तर प्रारंभीचे जे मीमांसक होते त्यांनी स्वर्ग हेच परमकल्याण मानलं, परंतु स्वर्गाची प्राप्ती ही जोपर्यंत तुमचं पुण्य साठलेलं आहे तोपर्यंतच स्वर्गाचा उपभोग व्यक्ती घेऊ शकते आणि त्या पुण्याचा संचय नष्ट झाल्यावर व्यक्तीला पुन्हा स्वर्गातून याच जन्म मरणाच्या संसारामध्ये यावं लागतं. पूर्वीचे जे काही मीमांसकांमध्ये पण 2 प्रकार आहेत, प्राभाकर मीमांसक आणि भाट्ट मीमांसक. प्रारंभीचे जे मीमांसक आहेत त्यांनी स्वर्ग हेच परमकल्याण मानलं, परंतु नंतर मोक्ष म्हणजेच काय तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका किंवा मुक्ती म्हणजेच परमकल्याण होय असं त्यांनी मानलेलं दिसतं. म्हणजे पूर्वमीमांसेमध्ये सुद्धा थोडक्यात पाहतोय आपण की सुरुवातीला मोक्ष म्हणजेच काय तर स्वर्ग हेच परमकल्याण म्हणजे मोक्ष मानलं जात होतं, परंतु नंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून पूर्णपणे मुक्ती मिळवणं किंवा सुटका करून घेणं म्हणजेच परमकल्याण मानलं जाऊ लागलं. त्यानंतर क्रमाने आपण पाहणार आहोत की उत्तरमीमांसा, ज्याला म्हणतो की वेदांत. शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे मी ब्रह्म आहे, म्हणजे मी स्वतःच आत्मा आहे असं ज्ञान, म्हणजे मी स्वतः ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी अशी प्रचिती जेव्हा व्यक्तीला येते तेव्हा जीवाला काय मिळतो तर मोक्ष मिळतो. म्हणजे वस्तुतः पाहायला गेलं तर जीव हा कसा आहे, त्या ब्रह्मतत्वाचाच अंश आहे, तो नित्य मुक्तच असतो. परंतु अज्ञानामुळे अविद्येमुळे जीव हा बंधनात अडकतो आणि भ्रम उत्पन्न होतो, म्हणजे या संसारालाच या जगाला जीव सत्य मानू लागतो. पण जेव्हा हे अज्ञान नष्ट होतं त्यावेळी जीवाला मी स्वतःच ब्रह्म आहे याचा बोध होतो आणि त्यावेळी होणारं जे ज्ञान आहे किंवा ती ज्ञानाची जी प्राप्ती आहे ते जे आत्मज्ञान आहे त्यालाच त्याने काय म्हटलं तर मोक्ष म्हटलं. म्हणजे ब्रह्मतत्वाची प्राप्ती किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर संचित कर्म, क्रियमाण कर्म नष्ट होतात. आणि परंतु आता जेव्हा कर्माचा विचार केला जातो, मागच्या क्लासमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, संचित कर्म म्हणजे पूर्वी जे काही कर्म केलेली आहे त्यांचा जो काही संस्कार आहे, त्यांचा जो काही संग्रह आहे त्याला म्हटलं जातं संचित कर्म. आणि संचित कर्म जेव्हा फलोन्मुख होतात तेव्हाच त्याला म्हटलं जातं प्रारब्ध कर्म. आणि क्रियमाण कर्म म्हणजे जीवाकडून वर्तमान स्थितीमध्ये केली जाणारी जी काही क्रिया आहे, जे काही कर्म आहे त्याला म्हटलं जातं क्रियमाण कर्म. आपण बघणार आहोत जीवन मुक्त म्हणजे काय याबद्दल मी सांगणार आहे. त्याच्या आधी तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा उल्लेख केलाय, कर्माचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. जर तुमच्याकडे स्टडी तुम्ही पाहू शकता, 6 प्रकारची कर्म सांगितली. म्हणजे पहा, काम्य कर्म, निषिद्ध कर्मांचा त्याग करून नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त आणि उपासना या कर्मांचं आचरण करावं असं त्यांनी उपदेश केलेला आहे.
मग आता नेमकी ही कर्म म्हणजे काय, काम्य म्हणजे काय, निषिद्ध म्हणजे काय? तर काम्य कर्म म्हणजे काय, जी कर्म म्हणजे विशिष्ट फळ प्राप्त करण्याच्या उद्देशाने केली जाणारी जी काही कर्म आहेत त्याला म्हटलं जातं की काम्य कर्म. यासाठी उदाहरण देतात ज्योतिषोम यागासारखी जी काही कर्म आहेत ती काम्य कर्म आहेत. म्हणजे ज्योतिषोम याग करून कशाची प्राप्ती होते, तर स्वर्ग या फळाची जर प्राप्ती करायची असेल तर ज्योतिषोम याग करावा. म्हणजे विशिष्ट फळाची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने केली जाणारी कर्म त्याला म्हटलं जातं काम्य कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय, जी कर्म करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे, म्हणजे शास्त्राने त्यांचा निषेध केलेला आहे अशी कर्म करणं म्हणजे निषिद्ध कर्म होय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला मारणं, हिंसा करणं इत्यादी निषिद्ध कर्म मानली आहेत. म्हणजे याचं अनिष्ट फळ प्राप्त होतं आणि ही कर्म जीवाने करू नयेत असं शास्त्राने सांगितलेलं आहे, त्यालाच म्हटलं जातं निषिद्ध कर्म. नित्य कर्म म्हणजे काय, संध्यावंदन इत्यादी रोज करावयाची, रोज आचरणात आणावयाची जी कर्म आहेत त्याला म्हटलं जातं नित्य कर्म. ही कर्म केल्यामुळे व्यक्तीला विशेष असं काही पुण्य मिळत नाही, परंतु ते कर्म न केल्यामुळे व्यक्तीला पाप लागतं. नैमित्तिक कर्म म्हणजे काय, एखाद्या निमित्त, हा शब्द आपल्याला माहितीये, एखाद्या विशेष प्रसंगाने काही निमित्ताने केलं जाणारे जे कर्म आहे त्याला म्हटलं जातं नैमित्तिक कर्म. म्हणजे घरात एखाद्या समजा नवीन अपत्याचा जन्म झाला तर त्या अपत्याचा जन्म झाल्यावर केली जाणारी जातेष्टी नावाचा जो काही याग आहे हे आहे नैमित्तिक कर्म. आणि म्हणजे विशिष्ट प्रसंगी केल्या जाणाऱ्या अनुष्ठानांना किंवा नैमित्तिक कर्मांनाच काय म्हटलं जातं, तर नैमित्तिक कर्म असं म्हटलं जातं. प्रायश्चित्त कर्म, प्रायश्चित्त शब्द हा आपला परिचयाचा आहे. एखादं पाप घडल्यावर त्या पापाचा नाश व्हावा किंवा त्या पापापासून उत्पन्न झालेलं जे काही, जो काही संस्कार उत्पन्न झाला आहे तो नष्ट व्हावा किंवा त्याचा प्रभाव कमी व्हावा यासाठी केलं जाणार जे कर्म आहे त्याला म्हटलं जातं प्रायश्चित्त कर्म. यासाठी स्मृती ग्रंथांमध्ये चांद्रायण व्रत इत्यादींचा उल्लेख येतो. उपासना कर्म म्हणजे काय, तर ईश्वराची उपासना किंवा ध्यान करणं यालाच त्यांनी म्हटलंय की उपासना कर्म. तर आता मुख्य मुद्दा आपला आहे की जर जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्यता त्याच्या अंगी यायला हवी असेल तर नेमकी जीवाने कोणती कर्म करावी, तर म्हणतात आत्मज्ञान प्राप्तीची योग्यता जर जीवाच्या अंगी यावयाची असेल तर या 6 कर्मांपैकी काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग करून नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त आणि उपासना या कर्मांचं व्यक्तीने आचरण करावं. या व्यतिरिक्त 4 साधनांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. अद्वैत वेदांतामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे नित्य काय अनित्य काय यांच्यामधला भेद जाणून घ्यावा. इह अमुत्र फलभोग विराग, इह म्हणजे इह लोकामध्ये या पृथ्वी लोकात असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, धन संपत्ती स्त्री सुख इत्यादी भोगा प्रती, आणि अमुत्र म्हणजे स्वर्ग लोकामध्ये असणारी जे काही उपभोग्य वस्तू आहेत त्या पारलौकिक भोगांप्रती विरक्ती निर्माण होणं. म्हणजेच काय, इह अमुत्र फलभोग विराग म्हणजे ऐहिक जगातील गोष्टी किंवा ऐहिक लोकातील गोष्टी आणि पारलौकिक लोकातील गोष्टी यांच्या प्रती विरक्तीची भावना किंवा वैराग्य उत्पन्न होणं म्हणजे इहामुत्र फलभोग विराग. त्यानंतर समाधी षट संपत्ती ही म्हणजे मोक्ष प्राप्त करावयाचा असेल तर व्यक्तीच्या अंगी व्यक्तीने 6 गुण संपादित करावे. मग हे 6 गुण कोणकोणते, तर शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा आणि मुमुक्षुत्व. समाधान आणि श्रद्धा या गुणांचा इथे उल्लेख केला. आणि चौथा आहे मुमुक्षुत्व म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा, यालाच त्यांनी म्हटलंय की मोक्ष. तर या कर्मांचा म्हणजे काम्य आणि निषिद्ध कर्म सोडून इतर कर्मांचं आचरण केल्यामुळे व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र होते असं त्यांनी सांगितलं. आणि यानंतर जेव्हा व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करते तर आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर संचित आणि क्रियमाण कर्म नष्ट झाली तरी सुद्धा संचित कर्म जी फलोन्मुख होऊन पुढे प्रारब्ध कर्म बनतात त्या प्रारब्ध कर्मांचा भोग हा व्यक्तीला भोगावाच लागतो. म्हणजे कितीही जरी तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तरी सुद्धा प्रारब्ध कर्मांचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत व्यक्तीला या जगातून
सुटका नाही किंवा या जन्म मरणाच्या संसार चक्रातून सुटका नाही. मग जेव्हा मुक्तीची चर्चा केली जाते तर कोणकोणत्या प्रकारच्या मुक्ती आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो, मोक्ष म्हणजे मुक्ती, जन्म मरणाच्या संसारातून सुटका म्हणजेच मोक्ष, मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त करण्याची किंवा मुक्तीची इच्छा आहे त्याला म्हटलं जातं मुमुक्षु. त्यानंतर मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या संसारातून मुक्ती. तर सद्योन्मुक्ती हा एक प्रकार आहे. सद्योन्मुक्ती म्हणजेच काय, तर देहपातानंतर लगेचच प्राप्त होणारी जी मुक्ती आहे त्याला म्हणतात सद्योन्मुक्ती. क्रममुक्ती म्हणजे देहपात झाल्यानंतर व्यक्तीने देह ठेवल्यानंतर काही काळाने जी प्राप्त होते त्याला म्हटलं जातं क्रममुक्ती. जीवनमुक्ती म्हणजे अज्ञान नष्ट झाल्याबरोबरच, अज्ञानाचा नाश झाल्यावर देह प्राप्तीपूर्वीच म्हणजे देहपात होण्यापूर्वीच प्राप्त होणारी जी मुक्ती आहे तिला म्हटलं जातं जीवनमुक्त. शंकर वेदांतामध्ये किंवा अद्वैत वेदांतामध्ये या प्रकारची मुक्ती अपेक्षित आहे. जीवनमुक्त म्हणजेच काय, तर संचित आणि क्रियमाण कर्म नष्ट झालेली असली तरी सुद्धा प्रारब्ध कर्मांचा उपभोग घेण्यासाठी व्यक्ती या संसारामध्ये राहिलेली असते आणि अज्ञान नष्ट झालं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली तरी सुद्धा देहपातापूर्वीच देहपातापूर्वीच प्राप्त होणारी जी मुक्ती आहे त्याला त्यांनी म्हटले की जीवनमुक्ती. म्हणजे व्यक्तीचा देह जरी राहिलेला असला तरी सुद्धा त्या व्यक्तीला मुक्तीची किंवा त्या मुक्तीची अनुभूती किंवा त्या मोक्षाचा अनुभव व्यक्ती घेऊ शकते. आणि ज्यावेळी त्या व्यक्तीची काय आपण म्हणू शकतो, प्रारब्ध कर्म ज्यावेळी नष्ट होतात म्हणजे ज्या कर्मांचा उपभोग घ्यावयाचा राहिलेला आहे त्या कर्मांचा उपभोग ज्यावेळी घेऊन संपतो त्यावेळी व्यक्तीचा देह नाहीसा होतो किंवा ती व्यक्ती त्यावेळी देह ठेवते. यालाच म्हटले की जीवनमुक्ती. मग विदेह मुक्ती हा सुद्धा एक प्रकार आहे. मग विदेह मुक्ती म्हणजे नेमकं काय, तर देहपातानंतर प्राप्त होणारी जी मुक्ती आहे त्याला त्यांनी म्हटलंय की विदेह मुक्ती. आता आपण जो विचार केला की बौद्ध दर्शन असेल, जैन दर्शन असेल, चार्वाक दर्शन असेल, सांख्य असेल, योग असेल, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या प्रत्येक दर्शनानुसार मुक्ती म्हणजे काय आणि प्रत्येक दर्शनाने त्या मुक्ती मिळविण्याचा जो काही मार्ग सांगितला याच्याबद्दल जी काही आपण थोडक्यात चर्चा केली किंवा जो थोडक्यात आढावा घेतला, तर शंकराचार्यांना म्हणजेच अद्वैत वेदांती जे आहेत उत्तरमीमांसा दर्शनाला सांख्य दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शनाने जीवनमुक्तीची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे अज्ञान नष्ट झाल्यावर व्यक्तीला देहपात होण्यापूर्वीच प्राप्त होणारी जी मुक्ती आहे त्यालाच त्यांनी म्हटलंय की जीवन मुक्ती. ठीक आहे, कोणाला काही शंका विचारायच्या आहेत? नाही मॅडम. ठीक आहे, हा भाग इथे संपलाय. तुमचं जे काही प्रकरण आहे, आधीच्या 2 क्लासमध्ये आपण सांख्य दर्शनाबद्दल चर्चा केली आहे. त्यानंतर जैन दर्शना सॉरी योग दर्शनानुसार जे काही मूळ तत्व आहेत त्याची आपण चर्चा केलेली आहे. आणि आता आपण बघितलंय की मोक्ष संकल्पना. आता एक शेवटची 5 मिनिटं आहेत तर मी तुम्हाला एक तुमचा पॅटर्न कसा असेल ते सांगते. तुम्ही सगळ्यांनी असाइनमेंट तर लिहिली असालच. 70 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये साधारणतः 15-15 मार्काचे तुम्हाला एसे टाईप क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल आता वेदांत दर्शनानुसार मोक्षाची संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न विचारू शकतात, किंवा जैन दर्शनानुसार मोक्षाची संकल्पना स्पष्ट करा असे प्रश्न विचारू शकतात, किंवा बोधिसत्व म्हणजे काय, निर्वाण म्हणजे काय ही संकल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सांख्य दर्शनाची आणि योग दर्शनाची जे काही आपण मूलतत्व बघितले त्याच्यामध्ये त्रिगुणात्मक प्रकृती विशद करा किंवा प्रकृतीचं स्वरूप विशद करा, पुरुषाची संकल्पना स्पष्ट करा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं विचारली जाऊ शकतात. त्यानंतर अजून एक आपण भाग बघितला होता की चित्त प्रसादन म्हणजे योग दर्शनानुसार चित्त प्रसादनाचे कोणकोणते उपाय आहेत ते विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला साधारण एक 4 मोठे प्रश्न असतात 15-15 मार्काचे.
60 मार्क या प्रश्नांचे झाले, निबंधात्मक प्रश्न जे असतात त्याचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला टिपा विचारल्या जातात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शॉर्ट नोट. या 4 शॉर्ट नोट दिलेल्या असतात, त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 लिहायचे असतात. प्रत्येक टिपेला किंवा शॉर्ट नोटला 5 मार्क असतात. याच्यामध्ये आता वेगवेगळ्या संकल्पना येऊ शकतात. चित्तवृत्ती विचारल्या जाऊ शकतात. पुरुष म्हणजे काय, पंचक्लेश म्हणजे काय, 5 वृत्ती कोणकोणत्या, चित्ताच्या भूमी कोणकोणत्या, कैवल्य म्हणजे काय किंवा निर्वाण म्हणजे काय, या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणाला काही विचारायचं असेल तर विचार. काय विचारायचंय कोणाला? नाही. ओके, ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू मॅडम.